ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्टमध्ये बातमी आता साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। अकोल्यातील खत विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि खतांचं काटेकोर नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत कडक आदेश जारी केलेत। या नव्या नियमांमुळे आता खत खरेदी करताना शेतकऱ्यांना 7/12 आणि आधार कार्ड दाखवणं बंधनकारक असणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांच्याकडनं। अक्षय, अकोल्यात खत खरेदीसाठी जे नियम आहेत, जिल्हाधिकाऱ्यांनी जे नवे आदेश काढलेत त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच अकोला जिल्ह्यातील अकोट शहरमध्ये गेल्या 2-3 दिवसापासून युरिया खतांसाठी शेतकऱ्यांच्या रात्री 3 वाजतापासून रांगा लागल्या होत्या। अनेक यामध्ये रांगेमध्ये काही मजूर वर्ग रांगेमध्ये लागत होता आणि युरिया खतांचा खत विक्री करत होता असा शेतकऱ्यांचा आरोप होता। सातत्याने आपण बातमी धरून ठेवली होती। अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश दिले, 7/12 दाखवा आणि तरच युरिया घ्या असं एक आव्हान म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। शेतकरी ओळख यामध्ये शेतकरी ओळख पडताळणी देखील करणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये तसेच मर्यादित वाटप प्रणाली देखील यामध्ये लागू केलेली आहे। एका शेतकऱ्याला पेरणीपुरतेच त्याच्या गरजेनुसार प्रति एकरी किमान 1 पोतं किंवा जास्तीत जास्त 5 पोते असं युरिया आणि नक्कीच अक्षय, मात्र आता एक नवीन नियमांची कडक अंमलबजावणी होणार का, हाच खरा प्रश्न आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।